नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथं मी बनवले कडबू, पुरी आणि पुरणपोळी. कारण ह्यांना तेलकट चालत नाही, त्यांच्यासाठी मी पुरणपोळी बनवली होती. कारण थोडंसं पीठ बाकी होतं, म्हटलं करून टाकूया. त्याच्यानंतर मी माहेरी 4 दिवस राहायला गेली होती, कारण रेशूचं स्कूल चालू होणार होतं आणि मला व्यवस्थित राहायलाच मिळालं नव्हतं. म्हणून मग मी 4 दिवस राहायचं जाऊन, म्हणून मग गेली तिकडे. माझे काका-काकी पण आलेत मुंबईवरून, मम्मी-पप्पा पण आहेत, भाऊ आला आहे, त्याची बायको आहे. सगळेजण होते आणि इथं चिकन आणलेला माझा लहान काका. तर जेवण आमचं सगळ्यांचं एकाच ठिकाणी होतं. म्हणजे असं काही नॉनव्हेजचं वगैरे बेत असेल तर आम्ही सर्वजण एकत्र जेवतो, बनवतो पण एकाच ठिकाणी आणि जेवतो. खूप छान वाटतं असं. तर शक्यतो माझ्या माहेरी चिकन वगैरे असेल ते आमच्या घरचे जेन्ट्सच बनवतात, कारण त्यांच्या हातचं सगळ्यांना आवडतं. म्हणजे काका पण बनवतात, पप्पा पण बनवतात. तर आज पप्पा बनवत होते आणि जेवण आज लहान काकाच्याच घरी होतं आमच्या सगळ्यांचं. जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो होतो गप्पा मारत आणि इथे यांची अशी मस्ती चालू असते. लहान काकाची 2 मुलं ग्रेशू आणि बाळ, अशी या चौघांची मस्ती चालू असते आणि हा तरी अंथरूण घातल्यावर जास्त खेळतो. असं अंथरूण वगैरे घातल्यानंतर आम्ही जास्त गप्पा मारत बसतो सर्वजण. 1-2 कितीही वाजतात आम्हाला कळत पण नाही, एवढ्या छान गप्पा होतात आणि इथं दोघांची अशी मस्ती चालू असते. तर खूप छान वाटतं. शक्यतो मला माहेरी खूप भारी वाटतं, कारण खूप मोठी फॅमिली आहे आमची आणि सर्वजण एकत्र आले तर खूप भारी दिवस जातो. वेळ कसा जातो आम्हाला समजतच नाही आणि याचं असं चालू असतं अंथरूण घातल्यावर जास्त खेळणं. तर इथे बघा, खूप मस्ती करतात हे दोघंजण. एकत्र असले ना की काही विचारायचंच नको ह्या लोकांना. सुख कशात असेल तर ना, मला वाटतं हे अशा गोष्टींमध्ये आहे. एकत्र राहणं, खाणं, पिणं खूप छान वाटतं आणि ही माझी लहान काकी आहे. तर अशी यांची मस्ती चालूच राहते. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. बाय.